कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुला शेवटचं सांगतोय अधिपती, ही तुझी तथाकथित आई मला कधीही आवडली नाही, आवडणार नाही। माझ्या घरात, माझ्या मनात, माझ्या आयुष्यात या बाईला कसलंही स्थान नाही। आणि माझ्या बायकोचं तर आयुष्यात कधी नाही। मी जीव देईन, मी जीव देईन, पण हिच्या बरोबर मी लग्न करणार नाही। हे लई टोकाचं झालं, असं बोलू नका की। टोकाचं टोकाचं हे जे माझ्या डोळ्यासमोर माझ्या पोराचं करून ठेवलंय ते ना सहन होण्याच्या पलीकडचं आहे अधिपती। कोण बाई आहे ही? कुठल्या मातीची बनली आहे? किती क्रूर, किती किती नीच बाई आहे ही। सराईत गुन्हेगारासारखं वागली आपल्याशी, सगळ्यांना मूर्ख बनवलं, सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली हिनं। आणि मला काय झालं होतं? मी मूर्ख कसा बनलो? मी गाफील कसा राहिलो? मी हिला का ओळखलं नाही? मी हिला माझी चारू कशी समजलो? मध्ये मध्ये मला हिच्यातली भुवनेश्वरी दिसली सुद्धा असेल, पण मी ते आतपर्यंत पोचू दिलं नाही। चारू परत आल्याचा आनंद इतका मोठा होता माझ्यासाठी की ही भुवनेश्वरी असू शकते ही शक्यता सुद्धा मी मनाला शिवू दिली नाही। आता जाणवतंय मला, हिच्यातली भुवनेश्वरी आधेमध्ये बाहेर डोकावत होती। मी ओळखायला हवं होतं। अचानक एका दगडावर माझं डोकं आपटलं, बेशुद्ध झाले मी। कोण आहात तुम्ही? मी तुझी बस करा। किती वर्षांनी बघते रे मी तुला। असं का बोलायलाय? कारण ही भुवनेश्वरी नाहीये। चारू सारखं वागण्याचा, बोलण्याचा अभिनय इतका बेमालूम केला हिनं की मी सुद्धा ओळखू शकलो नाही। भुवनेश्वरी, या तुझ्या गुन्ह्यासाठी मी तुला जेलमध्येच पाठवणार। तुम्ही कोणत्यासनी जेलमध्ये पाठवणार आहे? मी या घराचा मालक, तुझा बाप। या घरचा मालक म्हणून मी सांगतोय, तुझा बाप म्हणून मी सांगतोय, ही बाई मला या घरात एक सेकंद नकोय। तिला जर आणखी अपमान करून घ्यायचा नसेल, आपली पत राखायची असेल ना, तर तिनं स्वतः निघून जावं इथून। मी तिला या घरात राहू देणार नाही। तू निघ इथून, निघ इथून। निघ म्हणून मी ओ, अंगावर कुठे जाताय? अंगावर कुठे जाताय? अंगावर धावून जायचं काम नाही। सोड। दहा वेळा सांगितलं तरी तुम्हाला कळत नाही? सोड। अधिपती सोडा त्यांना, वडील आहेत ते तुमचे। त्यांनी जर आमचं ऐकलं नाही ना, तर आई शपथ सांगतो यांच्याशी काही नातं ठेवणार नाही मी। अहो, नातं मानलं तर ना। अधिपती, तुम्ही मानलं नाही तरी सुद्धा ते तुमचे वडील असणारच आहेत। असं नका करू, ऐका आमचं। आणि मी तुला विचारतो अधिपती, काय केलंस रे तू माझ्यासाठी? गप बसा। काय गप्प बसा, बापाच्या अंगावर धावून येणारा पोरगा तू। हे जे या बाईनं तुझं माकड केलंय ना, मदारासारखी नाचवतंय तुला, त्यामुळे असं झालंय तुझं। म्हणजे मला काय डोसकं नाही माझं? ते दिसतंय की। ओ, तुम्ही तुमचा निर्णय सांगा, इशे माझा संपवा। निर्णय झालाय। ही बाई मला माझ्या घरात, माझ्या आयुष्यात नकोय, माझ्या आजूबाजूला पण नकोय। वाळवी आहे ही, वाळवी कीड आहे माझ्या आयुष्याला लागलेली, माझ्या घराला लागलेली। आणि आतापर्यंत खूप सहन केला, आता नाही। आता या बाईवर कायमचा उपाय करणार आहे मी, हिला जेलमध्ये पाठवणार आहे। तू नाही घेत ना?
लायकी नाही हिची इतरायची. आहे काय शब्द जरा आता तरी नीट वापरा की जपून वापरा. जीभला काय हाडबीड आहे का नाहीच. एक नंबरची स्वार्थी कारस्थानी पाताळ यंत्री बाई आहे ही. बास करा हो, बास करा की आयुष्यात कवा रिस्पेक्ट केला नाही हो. उठसूट या असंच बोलत आलाय घालून पाडून. आणि स्वार्थाच्या गोष्टी तुम्ही काय करताय. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या आईसाहेबांचा उपयोग केला ते बोला की. आयुष्य तुमचं नाही त्यांचं उद्ध्वस्त झालंय. साधी माणुसकी सुद्धा दाखवलेली नाही तुम्ही कवा. अरे माणुसकीचं सोड. या बाईनं जी फसवणूक केली ना त्याचं बोल. तेच तर हो, एवढी मोठी फसवणूक केली अधिपती त्यांनी. सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्याच्यावर ऍक्शन घ्यायची सोडून तुम्ही बाबांना लग्न करायला तुम्ही सांगता. ग बसा. तुम्ही काय लावलंय मगापासून फसवणूक फसवणूक. मी म्हणलं ना आपण नंतर बोलूया. तुम्ही काय तर उगाच त्यांच्या डोसक्यात अजून भरू नका. आधीच डोसकं फिरलेलं असते त्यांचं सदा सर्व काळ. अहो मग काय करणार ते. ह्या तर सारख्या समोरच असतात ना त्यांच्या. इतका खोटेपणा करतात. बस करा यो खरा खोटाचा खेळ. बस. हा खेळ मी नाही, तुम्ही ज्यांना देवी समान मानता ना त्यांनी मांडला आणि मी उधळून लावला. काय साध्य केलं तुम्ही हे सगळं करून मला सांगा. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दवाखान्यात पण की हे सगळं तुम्ही करू नका. आपण भलं आपला संसार भला ह्या सगळ्याचा विचार आपण नको करायला. तुम्ही तरी हे केलं का केलं तुम्ही मास्तरीबाई. अरे ही ए तू का उभेस अजून. तुझ्यामुळं होत ना हे सगळं. जा ना आता तरी जा. हो ग बसा आता. नाहीतर माझ्यासारखा वाईट कुणी नाही लक्षात घ्या. अधिपती, वडिलांशी बोलण्याची ही पद्धत आहे का. हो अधिपती, बाबांचा राग स्वाभाविक आहे. कसं बोलतात ते. हे बघा, त्यांना आता गरज आहे तुमची. तुम्ही समजून का नाही घेत. तुम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. आता तुम्ही त्यांनाच मनवताय लग्न करा म्हणून. का राग येत नाही अधिपती तुम्हाला. तुम्ही असे पेटून का उठत नाही आहात. तुमच्या अपराधी आहेत त्या. गुन्हा केलाय त्यांनी. तुमची फसवणूक झाली आहे. कळतंय का तुम्हाला. का अधिपती एवढं सगळं झालं तुम्ही त्यांना का पाठीशी घालताय. त्या खोटं बोलल्या ना तुमच्याशी. चारुलता बनून त्या या घरात आल्या. त्यांनी तुम्हाला कळू दिलं का. त्या सतत म्हणतात की मुलगा मानतात तुम्हाला, तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यांचं. पण त्यांनी तुम्हाला विश्वासात घेतलं का. तुमच्या डोळ्यात धूळ फेकली त्यांनी. फसवत राहिल्या तुम्हाला. सांगा बरं मला, ह्या कानाचं त्या कानाला कळू दिलं का त्यांनी. हा, तुम्हाला सांगितलं होतं का त्यांनी. नाही ना. मग का बाजू घेता तुम्ही त्यांची. सांगा बरं मला, त्यांनी सांगितलं होतं का तुम्हाला. हा, सांगा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.